मुधोळकर साहेब, खरं तर तुम्ही असताना, भोसले साहेब असताना हे कागदपत्र तपासण्याची काहीच गरज नाही, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून. नो नो, नॉट एट ऑल. शेवटी व्यवहार तो व्यवहार. हो. बरं, वहिनी काय म्हणतायत? आणि छोकरा? मला मुलगी आहे महाजन साहेब. अरे हो, मुलगा ते आपल्या या साहेबांना मी नेहमी विसरतो बघा. पण काही विसरलो तरी वहिनींच्या हातचा तांबडा रस्ता मात्र अजून विसरलो नाही आम्ही. अहो, मंजिरी तर नेहमी विचारत असते, पुन्हा कधी येणार महाजन साहेब आपल्या घरी जेवायला. आता तर आपण व्यवहार करतोयच, म्हणजे येणं जाणं होईलच. आणि हो, रेट ऑफ इंटरेस्ट बद्दल तुम्हाला माहित आहेच ना, 17%. काय महाजन साहेब, हा रेट जरा जास्त वाटतोय. अहो साहेब, मार्केटचा रेटच आहे, आमच्या घरचा रेट नाहीये. नाही नाही महाजन साहेब, रेट ऑफ इंटरेस्टचा काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही ना काहीच? मग ठीक आहे. पण तुम्ही असताना रिपेमेंटला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही बघा. पण काही फॉर्मॅलिटीज. हा, पण म्हणजे आपला विश्वास आहे तुमच्यावर की तुम्ही वेळेत परत पैसे करणार म्हणून. पण ते आपलं. नाही, मला कळतंय. म्हणूनच तुम्ही मला हे जे कर्ज देणार आहात त्याच्या बदल्यात मी माझं राहतं घर तुमच्याकडे गहाण ठेवायला तयार आहे. सत्यजित, हे माझे घराचे पेपर्स, सगळ्या पेपर्सच्या कॉपीज आहेत. ती फाईल तुमच्यासाठीच आणली. मग काहीच तंटा नाही. मी एक काम करतो, ही फाईल ऑफिसला घेऊन जातो. तुम्ही 3 तासांनी माझ्या ऑफिसला या, सह्या करून टाका आणि पैसे घेऊन जा. थँक्यू सो मच महाजन साहेब. थँक्यू काय मुधोळकर? अहो, वहिनींच्या तांबड्या रस्त्याला जागलं पाहिजे ना आम्हाला. थँक्यू. ओके सर, थँक्यू सर. सत्यजित, हा निर्णय घेण्याच्या आधी तू व्यंग, आपल्याजवळ दुसरा कुठलाही पर्याय होता का? पण माझं घर गहाण ठेवलं असं ना आपण. तुझ्या घराचं व्हॅल्युएशन तेवढं नाही होत आहे व्यंग. पण तरी सुद्धा मला हे बघ, फक्त एक गरज म्हणून मी माझं घर गहाण ठेवलंय. याचा अर्थ मी माझ्या सगळ्या कुटुंबासकट उद्यापासून रस्त्यावर राहायला येणार आहे असं होत नाही. हा एक व्यवहार आहे आणि आपण मेहनत करून पुढच्या वर्षा 1.5 वर्षात या महाजनचं सगळं कर्ज फेडून टाकू ना. आता मी हैदराबादला त्यासाठीच गेलो होतो. अरे, तिथे खूप चांगल्या नवीन ओपनिंग्स आहेत. त्याबद्दल तर बोलायला वेळच नाही मिळाला आपल्याला. पण सत्यजित, तू हा व्यवहार करून माझ्यावरचं ओझं आणखीन वाढवलंयस. कदाचित हीच माझ्यासाठी शिक्षा आहे. शट अप, शट अप. उलट मला मजा आली हा व्यवहार करताना. म्हणजे त्या महाजनच्या वायफळ बडबडीतून काही वेळापुरतं का होईना मला असं वाटलं की मंजिरी अजूनही माझ्या आयुष्यात आहे. आज मी जेव्हा घरी जाईन तेव्हा ती माझी वाट बघत बसली असेल. मी गेलो की मला म्हणेल, तुमच्या आवडीचा तांबडा रस्सा केलाय. मग मी टंगळ मंगळ करू लागलो की मला ओरडेल, अहो जेवण गरम आहे तोवर जेवून घ्या ना पटपट. आणि मग व्यंग, लहानपणी तू ती गोष्ट ऐकली होतीस का? एका गरीब माणसाकडे मिठाई खायला पैसे नसतात म्हणून तो हलवायाच्या दुकानाच्या बाहेर उभा राहून फक्त वास घेत राहतो. तेव्हा तो माणूस मला मूर्ख वाटायचा. पण आता मी समजू शकतो, पैसे नसण्याचं दुःखही आणि फक्त वासावर समाधान मानण्याचा आनंदही.
चहा. बाय द वे, दिल्लीवरनं फोन आला होता. पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचं आणि मला प्रमोशन मिळालंय. सर सांगत होते एवढ्या कमी वेळामध्ये प्रमोट होणारा मी एकमेव आहे. आपण काय करूया माहितीये, शुक्रवारपर्यंत आपण दिल्लीला पोहोचूया. म्हणजे काय होईल, वीकेंड सगळं सेटल होण्यामध्ये जाईल आणि मग सोमवारपासून फ्रेश जॉईन करायला, नाही का? मी मीरांना पण सांगतो त्यांचं अपार्टमेंट साफसूफ करून ठेवायला आणि शुक्रवार संध्याकाळची आपण फ्लाईटचे तिकीट्स बुक करू. आय एम शुअर या एकदा आपण तिकडे गेलो ना की मिस्टर मेहरांचा तो 2 BHK फ्लॅट एकट्या माणसासाठी थोडा मोठा नाही? आय मीन इट्स युअर डिसिजन. तुला चालणार असेल तर मला काहीच नाही. मला आपलं वाटलं म्हणून मी. एक मिनिट, एकट्या माणसासाठी म्हणजे एकटं कोण चाललंय? तू. मी नाही येते. हे काय नवीन? नवीन काहीच नाहीये सुहास. मी तुला म्हणाले होते ना, मला दिल्लीत खूप लोनली फील होतं. एकटी पडते मी, माझी घुसमट होते. हा, आता माझे शब्द तुझ्या कानावर पडतच नाहीत, त्याला मी तरी काय करू ना? तू त्यानंतर तर म्हणाली होतीस की मी यायला तयार आहे म्हणून. सुहास, तू माझा नवरा आहेस आणि मी तुझी रिकाम टेकडी, नालायक, न कमवणारी बायको. त्यामुळे तू मला जिथे ओढत नेशील ना, तिथे तुझ्या मागे फरफटत येणं माझं कर्तव्य आहे. पण ज्या व्यक्तीला माझ्या शब्दाची काडी इतकी सुद्धा किंमत नाहीये, त्याच्या मागे मी तरी स्वतःच्या जीवाची किती ओढाताण करायची आणि कशासाठी? त्यामुळे तू जा दिल्लीला, तू तिथे काम कर, खूप मोठा हो, आणि मी आहे ना इथेच. मी कुठे जाणार आहे? आणि हो, माझी जेव्हा गरज लागेल तेव्हा सांग, येईन मी. यावंच लागेल. नाही, आता त्यासाठी वेगळी सोय करणार असशील तर. स्टॉप इट प्रिया, पास झाली तुझी नाटकं. नाटकं? बरोबर बरोबर, मी नाटकं करते. हे सुद्धा एक नाटकच आहे ना? नाही, खरं तर माझ्या मनात सत्यजितच्या गळ्यात जाऊन पडायचंय आणि मी तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक करते, हेच म्हणायचंय ना तुला? अरे मग बोल तोंडावर. उगीच वरवर समजूतदारपणाचा आव कशासाठी? प्रिया, कुठला विषय तू कुठे नेतेस? सुहास, माझ्यासाठी सगळे विषय इथेच येऊन संपतात. प्रॉब्लेम काय आहे माहितीये? माझ्या नवऱ्याचा ना माझ्यावर विश्वासच नाही. तो जर असताना तर दिल्ली काय, पुणे काय, एका निर्जन जंगलात सुद्धा मी सुखाने संसार केला असता त्याच्याबरोबर. सुहास, तिथे दिल्लीत मी माझा एकटेपणा सहन करणार. तू संध्याकाळी थकून भागून आल्यावर 4 शब्दही बोलणार नाहीस माझ्याशी. आणि एकटेपणा दूर करायला जर मी चुकून शालिनी मावशीला फोन केला तर तू हाच संशय घेणार की मी सत्यजितशीच बोलायला फोन केलाय. अरे, कोणी सांगितलं एवढा त्रास सहन करायला? तू जा, छान काम कर दिल्लीत. मी राहते ना इकडे पुण्यात, आणि इथे तुझे नातेवाईक आहेतच ना, त्यांना सांग माझ्यावर नजर ठेवायला. नाही म्हणजे तू तिथे गेल्यानंतर तुझ्या मागे मी तोंड काळं करते की नाही ह्याचं टेन्शन नको ना तुला. बस झालं प्रिया. हे जर असंच चालू राहिलं ना तर आता आपलं लग्न फार काळ टिकणार नाही. वा, खूप छान पांग फेडले सुहास. जी मुलगी तुझ्यावर इतकं जीवापाड प्रेम करते, तिच्या प्रेमाचा चांगला मोबदला दिलास तू. सुहास, तुला चांगलंच माहितीये, या आपल्या रिलेशनशिप शिवाय, आपल्या लग्नाशिवाय मला दुसरं कुठलंच आयुष्य नाहीये. आणि म्हणूनच तू मुद्दामून लग्न मोडायच्या गोष्टी करतोस ना? प्रिया, मला एवढंच एवढं तेवढं काही नाही सुहास. तुला जे खरंच बोलायचं होतं ना ते तुझ्या तोंडावर आलंय आज. नाहीतरी तू स्वतःला माझा नवरा कधी मानलं नाहीसच. कायम स्वतःला माझा मालक समजत आलाय. आणि उद्या तू मला लाथाडलंस की माझं पुढे काय होणार आहे ह्याच्याशी तुझं काहीच देणं घेणं नाहीये. पण एक गोष्ट सांगते, ज्या दिवशी तुला मी नकोशी होईन ना त्या दिवशी मला सरळ तोंडावर स्पष्टपणे सांगून टाक. तोंड काळं करीन मी तुझ्या आयुष्यातून. पुन्हा कधी तोंड दाखवणार नाही तुला. प्रिया, तू असं का करतोस माझ्या बरोबर? सतत जखमांवर जखमा का देतोस मला, ज्या कधी भरून निघणार नाहीये?
पैशांचा बंदोबस्त झाला. आता आपण थोडं शांतपणे थांबून या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण या खड्ड्यात नेमके पडलो कसे. त्यात विचार काय करायचा आहे? माझ्या मूर्खपणामुळे आणि हावरटपणामुळेच तर हे सगळं झालंय. नाही विंग, आपण स्वतःला दोष देत राहणं हे आपल्या प्रॉब्लेम्सवरचं सोल्युशन नाहीये. कारण कसं आहे ना, मुळात आपण स्वतःहून या खड्ड्यात पडलेलो नाही आहोत. आपल्याला रीतसर प्लॅन करून या खड्ड्यात ढकलण्यात आलेलं आहे. एक खोटी फॉरेन कंपनी उभी करणं, मग त्यांनी तुला अप्रोच करणं, तुला घोळात घेणं, मग त्यांनीच तुला आडून आडून हे सुचवणं की तुम्ही ती जमीन विकत घेऊन मग आम्हाला विका म्हणजे तुमचा नफा होईल. आपण तसं केल्यानं आपल्या डोक्यावर कर्ज होईल. तसं पाहायला गेलं तर आपली कुठलीच लुबाडणूक झालेली नाही, आपलं कुठलंच आर्थिक नुकसान झालेलं नाही. फक्त हा व्यवहार केल्यामुळे आपल्या डोक्यावर मोठं कर्ज झालं. म्हणजे हा जो कोणी आहे त्याला स्वतःचा असा कुठलाच फायदा करून घ्यायचा नव्हता. त्याला फक्त आपलं नुकसानच करायचं होतं. पण असं आपलं नुकसान करणारा आपला एकमेव शत्रू म्हणजे दादा होळकर. आणखीन एक आहे, तुझा नाही माझा आहे. पृथ्वीराज सरनाईक. नाही सत्यजित, चुकतोयस तू. मला नाही वाटत बाबा असं काही करतील म्हणून. तू उगाच तुझ्या डोक्यात राग घालून त्यांच्याशी भांडलास. आणि आज तुमचं भांडण जरी झालेलं असलं तरी कोणी एकेकाळी ते तुला स्वतःच्या मुलासारखं मानत होते. मुलासारखं? जो माणूस आपल्या सख्ख्या मुलीवर राग म्हणून वर्षभर तिचं तोंड बघत नाही, त्या माणसासाठी या अशा मानलेल्या नात्याचं काय महत्व असणार? विहंग पृथ्वीराज सरनाईक आणि सत्यजित मुधोळकर यांच्यात खूप साम्य आहे. उद्या जर मी कन्व्हिन्स्ड असेल की एका माणसामुळे माझ्या मुलीच्या आयुष्याची वाट लागते, तर मी जगाच्या अंतापर्यंत जाऊन त्या माणसाला संपवण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न काय करेन, मी संपवूनच टाकेन. हेच सध्या सरनाईक माझ्या बरोबर करतायत. ठरवलं होतं इथून पुढे तुझ्या पुढे हात पसरायचे नाहीत. पण ज्याच्यामुळे मी हे ठरवलं होतं, आज त्यांच्याच साठी तुझ्या पुढे हात पसरते. यांच्यावरची सगळी संकट दूर कर देवा. ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणी दूर कर. यांची रक्षा कर देवा प्लीज. सत्या काय रे, काय झालं? झाली का पैशाची व्यवस्था? झाली.
पण खूप मोठी किंमत मोजावी लागली. मला आपलं घर गहाण ठेवावं लागलं आहे. तू चिडली असशील ना माझ्यावर? वेडायस का सध्या? मी कशी चिडेन तुझ्यावर? हं? ये. काय तरीच तुझं. अरे किती वेळ निभावून नेण्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात, माहितीये मला. आणि आता तूच म्हणालास ना, दुसरा पर्याय असता तर तू ही वेळ येऊच दिली नसतीस म्हणून. मग सत्या, या 2 खोल्यांच्या जुनाट घरातून तू आम्हाला बंगल्यात घेऊन आलास. सगळं ऐश्वर्य माझ्या पायाशी आणून ठेवलंस. आणि आता संकटाच्या वेळेला तुला जर असा निर्णय घ्यावा लागत असेल तर मी चिडेन काय? आणि मीच काय, घरातले सगळे तुझ्या पाठीशी उभे राहतील बघ. हवं तर मी बोलते गौरांशी. नाही आहे, त्याची खरंच गरज नाहीये. मला माहिती आहे हा निर्णय मला खूप घाईत घ्यावा लागला. तुझ्याशीही नाही बोलता आलं मला. पण गौरांग आणि नेत्राशी बोललो मी. त्यांना सांगितलं, कारण त्या दोघांचं बाळ येणार आहे लवकरच. गौरांगला म्हटलं मी की तुझ्या बाळाचा जन्म कदाचित गहाण पडलेल्या घरात होईल, पण ते बाळ स्वतःच्या पायांवर उभं राहायला लागण्याच्या आधीच त्याच्या काकांना त्याच्या डोक्यावर हक्काचं छप्पर उभं केलेलं असेल. त्या दोघांचा फुल सपोर्ट आहे माझ्या निर्णयाला. चला मग प्रश्नच मिटला. अगं इनफॅक्ट गौरांग आणि नेत्रा तर हा व्यंग बोल. सत्यजित, मी माहिती काढली आहे. आपल्याला हा जो बांबू बसलाय त्याच्यामागे केवळ दादाचा हात आहे. बाबांचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. तुलाही एवढी खात्रीलायक माहिती दिली कोण? कदाचित असंही असू शकेल की सत्यजित, माहिती खात्रीलायकच आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की बाबांचा याच्याशी काही संबंध नाहीये. त्यामुळे तू उगाच त्यांना दोष देऊन तुझ्यातलं आणि वहिनींमधलं अंतर वाढू नकोस प्लीज. मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष आहे ना तुझं? आणि बघ, आता दादाचं नाव कळलं त्यामुळे उगाच तलवार उपसून त्याच्या मागे धावायची गरज नाहीये. आधीच आपले हात दगडाखाली आहेत, ते आधी बाहेर निघू देत, मग बघू. आणि मला हेही कळतंय सत्यजित, ज्या माणसाने स्वतःच माती खाल्ली आहे त्याने असे सल्ले देऊ नयेत. पण व्यंग, तुझं बोलणं कळलं मला आणि ते मी पटवूनही घेतलं. ओके ओके, मी फोन ठेवतो. बाय. या बाय. काय झालं रे? अरे आई, मी आलो जरा. आत्ता कुठे चाललाय? अंतर कमी करायचं असेल तर मलाच थोडं चालावं लागेल. आलो. अगं बाकी मला आज जेवायला बोलून तुम्ही फार मोठी चूक केली. खरे बाबा, काय झालं? कारण एवढं चविष्ट जेवण ज्या घरात मिळतं ना, त्या घरापासून जास्त लांब राहूच शकत नाही मी. अरे मग इथेच राहायला ये की. मागात पडेल तुम्हाला. मंजिरीला रोज गाडाभर अन्न शिजवावं लागेल. पण मंजिरी, जोक्स आपण अप्रतिम जेवण. म्हणजे आतापर्यंत मला असं वाटत होतं ना की माझी आई जगात बेस्ट. बट आय मस्ट कन्फेस, तू हरवलंस तिला आज. बस बस बस, खूप खूप कौतुक केलंस माझं. आणि माझंही जेवून झालंय.
पोट भरलंय माझं. आणि भरल्या पोटी कौतुक अधिक गोड लागतं. स्वप्नील, तू मंजिरीच्या आजचं नॉनव्हेज खाशील ना तर तू. हो नको 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 काका, दया करा पोरावर. आता त्या जेवणाची स्वप्न बघण्यात अख्खी रात्र जागवावी लागेल, झोप नाही येणार. बरं मग जायफळ घालून कॉफी करू का? छान लहान मुलासारखा झोपशील. दॅट्स ग्रेट आयडिया. नेक काम में देरी क्यों? हाँ देखणे बोला. हॅलो हॅलो, देखणे आवाज क्रॅक होतोय तुमचा. अरे ऍक्च्युली ना या घरात रेंजचा जरा प्रॉब्लेम आहे. शहरापासून लांब आहे ना घर. तू गच्चीवर जाऊन बोलतोस का? रेंज मिळेल तुला. हा, आणि शतपावली सुद्धा होईल. आलोच. ग्रेट ग्रेट. स्वप्नील ज्या खोलीमध्ये असतो ना त्या खोलीतल्या सगळ्यांचे चेहरे कसे प्रसन्न होतात. कोणाला बघ जरा. हो. आत येऊ शकतो का?